पार्टनरशिप केली दिल्ली कॅपिटल्स वरून, त्याची टीम सिलेक्शन केली वर्ल्ड कप मधून. निश्चितच श्रेयस अय्यरची ती इंजरी भरपूर महागात पडली होती, परंतु त्यानं कमबॅक केलं. कमबॅक करण्याची क्षमता देखील प्रत्येकाकडे असायला हवी. नवीन षटकासाठी रोशनला इन्व्हाइट केलं. युवा गोलंदाज भरपूर प्रभावित केलं सिटी क्रिकेटमध्ये या रोशननं. तर आपल्या षटकाला सुरुवात करेल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. काय जबरदस्त टर्न प्राप्त करतो. या चेंडू पडल्यानंतर भरपूर या ठिकाणी स्विंग मिळालं, आउट स्विंग. आणि डावकुऱ्या हाताची ज्यावेळी गोलंदाजी करतात त्यांच्याकडे एक नॅचरल असतो, या त्यांच्याकडे एक वैशिष्ट्य असतो या की तुम्ही जास्तीत जास्त चेंडूला टर्न करू शकता. त्याच अनुषंगाने मात्र चांगली सुरुवात. अजून एक चांगला चेंडूची फेकी, जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की काय, परंतु हा दुसरा निर्धाव चेंडू. आणि आता मात्र थोडंसं दडपण असेल तो म्हणजे फलंदाज साईनाथवर. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही याचं कारण फुटवर्क आहे. बॉलच्या तुम्ही अगेन्स्ट द टर्न खेळता, तुम्ही एखाद्या स्पिनरच्या विरोधात खेळताना तर तुम्हाला क्रॉस बॅटनं स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. तुम्ही स्ट्रेट बॅटनं सरळ खेळू शकत नाहीये एखाद्या स्पिनरच्या विरोधात. आणि पहिली गोष्ट म्हणजे चेंडूच्या मिरिट प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी चेंडूचा पाठलाग सुद्धा करणं फार गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी जागेवर खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज साईनाथ. आता मात्र पाच चॉप करण्याचा प्रयत्न, हलक्या तरी चेंडू या ठिकाणी एसटीचे बीट झाले. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय नॉनस्टॉपच्या सीमेरेषेकडे. दोन क्षेत्रक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. जोवेल चेंडू फेक करतील तत्पुरती पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. भरपूर मान्यवरांची मांदी आहे पहिल्या दिवसापासून, पहिल्या सत्रापासून आम्हाला या स्पर्धेसाठी आपली हे प्रेम आहे. बीबी स्पोर्ट इताडेवरती हे प्रेम आहे, भगवान पाटील यांच्यावरती, आणि प्रेम हे क्रिकेटवरती पाहायला मिळालं. गर्व आहे पर्व पहिला. परंतु ज्या अनुषंगाने बीबी स्पोर्ट इताडे संघाने स्पर्धा आयोजित केली आहे, इनसाइड आउट फटका, जबरदस्त क्लासिकल ड्राइव्ह पडतो चेंडू हवेत. व्हॉट अ कॅच, जबरदस्त या ठिकाणी झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठा धक्का मित्र म्हणेन की या चोदरपाडा संघाच्या गळाला शार्क मार्क्स अडकलाय. अर्थात दैवत वेलगर इज गॉन. बिग विकेट, मोठा विकेट. कुठेतरी बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु गोलंदाज हुशार आहे. पुढच्या लेंथ वरती त्यांनी बॉल टाकला. चॉप खरं तर हवेमध्ये फक्त हलक्या हातानं चॉप केलं होतं बॉल, जरूर हवेमध्ये पॉइंटला झेलला गेला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अशा प्रकारचे एफर्ट्स तुम्हाला लाभावेच लागतील. खरोखरच कॅप्टनचं मी कौतुक करेन. काय जबरदस्त झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याला सुद्धा माहिती की हा झेल दैवतचा आहे, आणि जर दैवतला जर आपण एखाद्या वेळी जीवनदान दिलं तर मात्र आपल्या संघाला कदाचित मागणं सुद्धा ठरू शकतो. या सन्माननीय निलेश पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र पहा, सरळ बॅटे धावा येत नाही तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर काय जबरदस्त गोलंदाजी केली. म्हणजे निलेश जाधवच्या पावलावर पाऊल ठेवून इथे रोशन सुद्धा मात्र षटक समाप्त केलंय. एका षटकात त्याने स्पेल हाताळलं आणि एका षटकाच्या स्पेलमध्ये त्याने सुद्धा 5 धावा खर्च केल्या आणि एक बहुमूल्य विकेट्स त्याने प्राप्त केली. जबरदस्त या ठिकाणी या गोलंदाजी. समोरच्या संघामधील सर्वात मोठी विकेट. कॅप्टननं ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की दैवत वेळेकरला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू, आणि निश्चितच कॅप्टनच्या विश्वासावरती सार्थ ठरला रोशन. 2 षटकांच्या अखेरीस 5.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. बॅकफुटला ढकलली गेली. खरं तर योगी टॉस फार इम्पॉर्टंट होता. मॉर्निंग सेशन आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आणि त्यानंतर आता फलंदाजांचं स्ट्रगल आपण पाहतोय मैदानामध्ये. तर एक सर्वांना जाहीर निमंत्रण करतो. इताड गावातील आजी माजी सदस्य, आजी माजी सरपंच, आजी माजी पोलीस पाटील, प्रसिद्ध उद्योजक, जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर मी आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि व्यासपीठावरून तुम्ही या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेऊ शकता. खरोखरच जर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे मात्र स्वीकारला चौदरपाडा संघाने, तो कुठेतरी आता मात्र
एक चांगलं ठरत असताना, कारण 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. फक्त 10 धाबा इथे मात्र जोडल्या आहेत त्या म्हणजे इताडी संघाने. आणि तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतो गोलंदाज. इथे मात्र थोडासा चेंडूमध्ये वेग कमी पाहायला मिळाला आणि मात्र चेंडू पडल्याचा थोडासा मोमेंट चेंडू मिळतोय. आणि हा निर्धाव चेंडू, जी सुरुवात निलेशने केली षटकाची निर्धाव चेंडूने, जी सुरुवात रोशनने केली आपल्या षटकाची निर्धाव चेंडूने, आणि ती सुरुवात आता मात्र अजय करतो या निर्धाव चेंडूने. म्हणजे हा सुद्धा एक योगायोग समीर आपण म्हणू शकतोय. चॅम्पियन संघ आहे. झालाय फलंदाजाचा खेळ. बॅकफुटला गेले, फोर्स केला. हा दबाव असतो, दबावामध्ये कुठेतरी स्कोर येणं गरजेचं असतं आणि चांगल्या चांगल्या चेंडूवरती देखील फलंदाज मग चुक्या करतात स्कोरिंगसाठी आणि अशामध्ये विकेट फेकली जाते. दैवत बाद झाल्यानंतर आहे ना पूर्णपणे आता प्रेशर, दबाव निर्माण झालाय टीम जानुस्पोर्ट इताडेवरती. आणि दबाव निर्माण करण्यामध्ये मी तर म्हणजे मोलाचं साथ आहे ती म्हणजे निलेश जाधवने. कारण पहिल्याच पारपळ षटकामध्ये मात्र हा संघ थोडासा बॅकफुटला गेला, कारण 5 धाबा जोडल्यानंतर 2 गडी त्या संघाने गमावले. म्हणजे तो मोमेंट होता ना, तो मोमेंट चौधरपार संघाच्या बाजूने झुकला गेला. आणि त्याचमुळे पाहतो की आता मात्र थोडस नाही तर भरपूर दबाव आहे तो म्हणजे जानुस्पोर्ट इताडे संघावर. डेफिनेटली स्कोर करावा लागेल. मोठ्या धावसंख्येवरती आता जरूर पोहोचायचं असेल, टार्गेट चांगलं सेट करायचं असेल. अजय पुन्हा एकदा, आता मात्र फटका तर खूपच छान पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिला डीप मिडविकेटच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय करत आजच्या दिवसातील हा पहिला विकेट षटकार. सहजासहजी क्लिअर झालेली नाहीये मागील 2 दिवसांमध्ये, परंतु हा स्ट्रोक पाहिला ना, भरपूर वेळ होता, हाफ ट्रॅकर बॉल होता आणि वेट अँड डिस्पॅच थांबले आणि चेंडूला पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. याच फटक्यांची नितांत गरज आहे जानुस्पोर्ट इताडेला आणि ते फटके आता इथे निश्चितच शोधत असताना फलंदाज साईनाथच्या बॅटमधनं हा स्ट्रोक आलाय. बर्मन आर्मीचा रोल अदा करतोय सायनाथ, कारण 2 सौकार्ताच्या बॅटमधून पाहिलं, एक षटकार पाहिला, आपल्या संघाला कुठेतरी मात्र सावरण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र पहा चेंडू पूर्णपणे खाली जातो. ही मुलीच अपेक्षा केली नसेल फलंदाज सायनाथने आणि तो सुद्धा मात्र या ठिकाणी थोडस अचिंपित झालं की चेंडू आला कसा काय हा. परंतु मागील पहिल्या दिवसापासून आपण या ठिकाणी पाहिलं की ही खेळपट्टी अशी आहे की एवढी सोपं नाही फलंदाजी करण्यासाठी. निश्चितच बॉल सबमरीन पाणबुडी प्रमाणे खालूनच गेला. आपण सरपंच चेंडू सुद्धा म्हणू शकतो. पुन्हा एकदा तसाच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त या ठिकाणी एक स्पॉट पिक केला आहे अजयने आणि कौतुक करेन की षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक करून दाखवलं आपल्या संघासाठी. गुड बॉलिंग. निश्चितच एक स्पॉट पिक केला आणि त्याच स्पॉट वरती चेंडूला पिचिंग केलं जाते. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 4 गडी बाद 16. आता मात्र ठिकाणी ए छान टेकन इज गॉन. अखेरकार साईनाथ तो एकटा लढत होता, त्याचा देखील आता अंत झाला, त्याच्या खेळीचा इथे अंत झालाय. खरं तर वाटलं की साईनाथ एका वेगळ्या ट्रॅक वरती फलंदाजी करतो आणि बाकीचे फलंदाज हे दुसऱ्या ट्रॅक वरती फलंदाजी करतात, असंच आपल्याला कम्पेअर पाहायला मिळालं. कारण साईनाथनं 2 चौकार, 1 षटकार ठोकला. इंडिव्हिज्युअली आपण पाहिलं तर धावा त्यानं 16 बनवल्या आपल्या टीमसाठी आणि टीमची टोटल 16च आहे. म्हणजे एकट्यानेच त्या धावा बनवल्यात आतापर्यंत योगी आपण विचार केला तर या सामन्याचा. हो नक्कीच, कारण विशाल 0वर बाद झाला, त्यानंतर दैवत सुद्धा मात्र 0वर बाद झाला, त्यानंतर नवनाथ सुद्धा 0वर बाद झाला. आणि त्यामुळे पाहतो की साईनाथने मात्र कुठेतरी लढा देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या केलीचा सुद्धा मात्र या ठिकाणी अंत झाला, कारण अजयने ती विकेट्स प्राप्त केली. चौथ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज भूषण, स्वतः कॅप्टन आहेत. आणि पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी इथे मात्र तो साकारतोय. खरं तर फलंदाज गोरख आणि ऋतिक आपल्याला पाहायला मिळते, परंतु प्राइज लागले सुधीर पाटील यांच्याकडनं संजय तिस्कर साठी, त्यांचं येणं बाकी आहे. पावलांचा वापर, सुपर टायमिंग, चेंडू करतो अभय सफर. अगदी आमच्या स्वर्गीय सुरेश पाटील समर्थन कक्षाला सलामी देणारा हा बिगिट षटकार. ग्रेट शॉट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉलच्या लेंथ वरती आली, बॉलला फेकून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आला. आज मोठ्या फटक्यांची गरज आहे. फलंदाज गोरखनं निश्चितच डगआउट मध्ये बसून भरपूर मी म्हणेल वेट केला की कधी माझी
बारी येते आणि मी जाऊन अशा प्रकारचे स्ट्रोक खेळतो आणि अखेरकार मैदानामध्ये आला आणि आल्या त्याने दाखवून दिलं आपल्या नाव लौकिकाला साजेशी अशी कामगिरी त्याने करून दाखवली. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला. हा फटका जेवढ्या वेळी तुम्ही पाहणार ना तेवढ्या वेळी तुम्हाला आनंद या ठिकाणी मिळेल. दरम्यान श्रीकांती मगर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी या बीबी स्पोर्ट हिताडे संघाच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. पहिल्याच बॉलवर आता इथे षटकार लागले. चांगली सुरुवात भूषणच्या ओव्हरमध्ये जरूर झाली आहे, परंतु आता अंत चांगला फिनिशिंग टच दिला जाईल का? टोटलला अगदी आपण पाहिली तर 22 आहे. 35 ते 40 पर्यंत जर स्कोर गेला तर चांगली फाईट पाहायला मिळू शकते. आणि तेच इथे मात्र या ठिकाणी फलंदाजांना करावा लागेल. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पावलांचा वापर, परंतु स्वतः गोलंदाज भूषण चेंडूला मात्र या ठिकाणी फील केलं आणि योग्य त्या वेळी इष्टा उद्ध्वस्त केला. फलंदाज धावतूच्या स्वरूपात इथे मात्र अजून एक बाद होईल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. या अगोदरचा बॉल ओव्हर पिच होता. खरं तर लेंथ वरती आले, फलंदाजानं तो स्ट्रोक क्रिएट केला, परंतु तदनंतर यॉर्कर लेंथ सन्मान देण्यास भाग पडला आणि धावबाची विकेट देखील मिळाली आहे. अशा प्रकारची लेंथ शेवटच्या ओव्हरमध्ये मोस्ट ऑफ आपल्याला पाहायला मिळत असते. टीमचा कॅप्टन स्वतः भूषण आलाय, त्यामुळे त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आता जास्त मोठी आहे. पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकार प्राप्त केला होता, परंतु त्यानंतर एक जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि धावच्या स्वरूपात मात्र त्यांनी गडी बाद केला. 26 धाबा स्कोर कार्डवर. अजूनही या ओव्हरमध्ये 4 चेंडू येणं बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये एखाद दुसरा जर मोठा फटका आला तर 30+ हा फॅटिंग स्कोर आपण म्हणू शकतो. या अनुषंगाने इताडी संघाकडे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजी डोळ्यासमोर ठेवत इथे मात्र या फलंदाजांना योग्य ती धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच जय अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूळपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज इन होतो युनिट नंबर 8 अक्षय. भूषण राऊंड द विकेट. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडूची फेकी तर खूपच छान होती. प्लिक अप द रिक्स, अगदी या दोन्ही पायांच्या मधून फटका मात्र खोदून काढला होता फलंदाज गोरखने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र त्या तैनात करण्यात आला होता आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली दोन्ही फलंदाजाने. एकेरी दाबेने मी म्हणेल तुम्हाला जो टार्गेट हवा आहे ना तो तुम्ही टार्गेट सेट करू शकणार नाहीये. तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. शेवटचे आता फक्त 3 चेंडू शेष आहे तुमच्याकडे, परंतु प्रयत्न करताय फलंदाज. इथे मात्र पास सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मोठी इच लागली. थोडा वेळ चेंडू हवेत, जोपर्यंत चेंडू मात्र या ठिकाणी शतकची फील करतो या तोपर्यंत मात्र एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली. असं वाटलं होतं की हा षटक कुठेतरी मागणं ठरू शकतोय की काय चौधरीपाडा संघासाठी, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केला भूषणने. वापसी ग्रेट कमबॅक पाहायला मिळाला. लेंथ भरपूर चांगली ठेवली. सामना करेल गोरख, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण अनुभवला. इथे मात्र फुलटा असा आहे जबरदस्त या ठिकाणी या शॉट सिलेक्शन. चेंडू आउट ऑफ द पार्क. या ओव्हर मध्ये येणारा हा दुसरा बिगिट षटकार. ग्रेट बॅटिंग, व्हॉट अ ग्रेट इनिंग. सुरेख फटकेबाजी आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही सर ओळख आहे जानू स्पोर्ट इताडीची. आपण पाहिलं जरूर 8वा फलंदाज इथे आलाय. गोरख 6व्या क्रमांकावरती आला होता, थोडासा लेट ऑर्डरला आला, परंतु थेट आलाय आणि ग्रेट आलाय टीम जानू स्पोर्ट इताडीसाठी. ज्या प्रकारे त्याने फलंदाजी दाखवली काय जबरदस्त ठिकाणी मात्र ज्याप्रमाणे चेंडू होते ना त्याप्रमाणे चेंडूच्या मिरिट प्रमाणे शॉर्ट सिलेक्शन तो येते मात्र साकारतो आणि त्याचमुळे आतापर्यंत सफल ठरलाय. कारण 3 चेंडू त्याने आतापर्यंत पेस केले. 3 चेंडूमध्ये 2 षटकार, एक सिंगल, 13 धावांवर केलतोय. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण जानू स्पोर्ट इताडी संघाची 30 धावा आणि हा शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग्स मधील पावलांचा बापा एज लागतो. चेंडू हा बेस क्षेत्ररक्षकाच्या पुढे जाऊन मात्र चेंडू सेफ लँड होतोय. एक धाव तर ते मात्र कंप्लीट केली आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतो. असं वाटतं की या चेंडूवर कुठेतरी भूषण राग व्यक्त करताना पाहायला पडलेला, परंतु त्यानंतर शेवटच्या क्षणात त्यांनी स्वतःला सावरलं आणि मात्र हलक्या हाताने चेंडू मात्र पाहिलं तर इष्ट्यांवर मात्र त्या ठिकाणी स्पर्श केला. तर लागणारा हा 7वा धक्का जानू स्पोर्ट इताडी संघाला. तर 4 षटकांची समाप्ती एकूण धावसंख्या पाहायला मिळतात 7 गडी बाद 32 आणि हा सामना जिंकण्यासाठी नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरीपाडा संघाला 33 धाब्यांची गरज. तर या धाबा कशा रीतीने पूर्ण केल्या जातील की धाबांचं संरक्षण इताडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल की तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याची नाणेफेकीकडे. किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. तर जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण सुद्धा त्वरितच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि नाणेफेकी आपण या ठिकाणी लगेचच करणार आहोत. वेलकम अजय. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत.
आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण मान्यवर इन्व्हाइट करूया. सन्माननीय श्रीकांत मगर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. थँक्यू सो मच. तर नाणेफेकी केली जाईल. या ठिकाणी मी विनंती करेन श्रीकांतजी मगर, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. खेळणारे दोन संघ जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा त्यांच्या विरोधात किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा या दोन संघादरम्यान सामना असेल. तर एक वेगळा कॉईन या स्पर्धेसाठी खास तयार करण्यात आलाय. एका बाजूला स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक तर दुसऱ्या बाजूला बीबी स्पोर्ट इताडे. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. बारकुबाई स्मृती चषक असं कॉल होतं, परंतु टॉस आलाय. बीबी स्पोर्ट इताडे नाणेफेकी जिंकली आहे टीम किरण स्पोर्ट्स जांभूलपाडानं. तर टॉस विनिंग कॅप्टनला ही कोल्ड्रिंक द्यायची जी आम्हाला लाभली आहे सचिन पाटील यांच्याकडनं. टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. मॉर्निंग सेशन जरूर अगदी आपण पाहतोय. पहिलंच सत्र चालू आहे दिवसाचं. काय निर्णय घेशील? फिल्डिंग. काय उद्दिष्ट? कारण पहिला सामना तुम्ही पाहिला, पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी फलंदाजांना त्रास होत होता, तर तू देखील चेसिंग करण्यासाठी जाणार आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? 40 ते 35. कोणाकडनं अपेक्षा असतील? कारण पहिलीच मॅच खेळताय तुम्ही या स्पर्धेमधली. आकेश. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस इम्पॉर्टंट होता. जर जिंकला असता तू काय निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण घेतलं सर. आता तुला फलंदाजी करायची आहे. मग गेम प्लॅन बी तुझा सेट असेल. जर फलंदाजी आली तर किती टार्गेट तुमच्या गोलंदाजांसाठी सेफ असेल? कोणतं असं टार्गेट आहे की त्यावरती तुझं लक्ष आहे? 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील बीबी स्पोर्ट इताडे, भगवान पाटील आणि संपूर्ण या इताडेच्या क्रिकेट संघाविषयी ज्यांनी हे आयोजन केलंय? आयोजन तर खूप छान आहे. आश्विनमध्ये पहिलाच असं आयोजन असं एवढं छान आयोजन केलेलं आहे. थँक्यू सो मच. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टॉस इथे संपन्न झालाय. नाणेफेकी जिंकली आहे टीम जांभूलपाड्यानं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे स्वीकारलाय. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू समीर ठाकरे. तर नुकतीच या ठिकाणी नाणेफेकी संपन्न झाली. किरण स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा या दोन संघादरम्यान. परंतु या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र चौदरपाडा संघाला 33 धाबींची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 33 धावा. म्हणजे आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये हा लक्ष्य कुठेतरी आपण कमी म्हणू शकतो या, परंतु क्रिकेटचा केला आहे. या धाबांचा सुद्धा पाठलाग या ठिकाणी केला जाऊ शकतो आणि संरक्षण सुद्धा मात्र केला जाऊ शकतो या. निश्चितच. आणि योगी या स्पर्धेमध्ये ते घडलंय. पहिल्या दिवसामध्ये जानवळ टीमनं 34 धाबा वाचवल्या होत्या, ते देखील दुपारच्या सत्रामध्ये. हे तर मी म्हणेल अजूनही पहिलं सत्र चालू आहे, मॉर्निंग सेशन चालू आहे. मग क्रिकेटमध्ये काय घडेल कोणी सांगू शकत नसतं. अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कधी 4 ओव्हरमध्ये 72 धावा चेस होताना पाहिल्यात, तर कधी कधी 4 ओव्हरमध्ये 23 धावा वाचताना देखील पाहिल्यात. हे क्रिकेट आहे. त्यासाठी गोलंदाजी तुमच्याकडनं चांगली होणं फार गरजेचं आहे. आपण जानवरचा इथे उल्लेख केला. जानवरकडे फराग जाधव सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि आपण जर विचार केला तर जानू स्पोर्ट इताडे संघाकडे अक्षय आहे, त्यानंतर दैवत आहे. तर ही मॅच असं वाटतंय की शेवटच्या मोमेंट पर्यंत मात्र एक चांगली सुरक्षेची प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. योगेश आणि महेंद्र सलामीची जोडी पाहायला मी ते अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिला बॉल फुल टॉस होता, ड्राईव्ह केला मिड ऑफला. इथे आउटफील्ड थोडीशी धोका देताना दिसली. सिंगल कंप्लीट झाले. दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. ओव्हर थ्रो. आणि पहा या चुक्या मात्र सुधाराव्या लागतील, कारण तुमच्याकडे स्कोर थोडासा कमी आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारच्या धावा लीक केल्या तर तुम्ही विजयापासून दूर जाल. प्रत्येक डाव फार इम्पॉर्टंट आहे या इताडे संघाचा. आपण जर विचार केला तर ज्याप्रमाणे इलेक्शन मध्ये आपण पाहतो की एक मत फार महत्वाचा असतो, शिक्षणामध्ये एक गुण फार महत्वाचा असतो आणि क्रिकेट खेळामध्ये एक धाव ही फार महत्वाची आहे. जी चूक केली आपण पाहिलं तर वाईडिश मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चुका सुधाराव्या लागतील. अक्षय पुन्हा एकदा टर्न पॉवर प्लेची ओव्हर द विकेट ना. योगेश साठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. खूप चांगली लाईन पाहायला मिळाली. डॉट बॉल आला. अशा प्रकारे डॉट बॉल टाकून समोरच्या टीमवरती दबाव आणावं लागेल आणि दबावामध्ये त्यांच्या विकेट काढाव्या लागतील, तर तुम्ही या टोटल वरती फाईट करू शकता. नक्कीच. अक्षयने जर या ओव्हरमध्ये एका दुसरा जर विकेट जर घेतला ना की तर येणाऱ्या फलंदाज तुम्ही निश्चितपणे दडपण टाकू शकता, कारण योगेश चांगला टच मध्ये आहे, महेंद्र चांगला फॉर्म मध्ये आहे. परंतु ही जोडी तोडणं फार गरजेचं असेल ते म्हणजे इताडी संघाला. यावी बॉल हवेमध्ये भरपूर उंच गेला. फिल्डर आहेत दैवत. चेंडू खाली आले. झेल स्वीकारली आहे. पहिला झटका लागलाय. जी चर्चा करत होतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये की विकेटची गरज आणि ती विकेट मिळवली आहे गोलंदाज अक्षयनं. आणि विकेट्स कोणती मिळवली आहे समीर पा? योगेश कोहली जो भरपूर फॉर्म मध्ये आहे या हंगामामध्ये आणि तीच विकेट्स इथे मात्र अक्षयने प्राप्त केली.
जर तुम्ही वारंवार डॉट चेंडू टाकले, जर फलंदाज दडपण जर आला तर अशी तुम्हाला चुकीचे फटके निश्चितपणे पाहायला मिळतील आणि तुम्हाला विकेट सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि तशाच प्रकारचा षटक आतापर्यंत अक्षयकडनं आपण पाहतोय. योगी जर विचार केला मागील 2 दिवसांपासून हा स्पर्धेचा 3रा दिवस आहे, या सीझन मध्ये जे खेळाडू फॉर्म मध्ये आहेत ना ते खेळाडू फ्लॉप होताना दिसलेत. स्पेशली काल आपण विचार केला सूरज केनी भावाले बीचा भरपूर फॉर्म मध्ये, परंतु या स्पर्धेमध्ये फ्लॉप झाला. त्यानंतर आपण विचार केला दैवतचा, तो देखील फॉर्म मध्ये, ह्या स्पर्धेमध्ये तो फ्लॉप झाला आणि योगेश देखील फ्लॉप होताना ठरलाय. कधी सुख तर कधी दुःख नशिबामध्ये समीर प्रत्येक मानवाच्या येत असतो या आणि क्रिकेटचा भाग आहे. इथे मात्र स्लॅग स्वीप फटका तर फर्स्ट लाय चेंडू हवेत आणि या ठिकाणी अजून एक झेल टिपलाय. जबरदस्त मॅच समीर, मी म्हटलं होतं की हा सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत एक रंगतदार होऊ शकतोय, कारण इतर संघाने मात्र धारदार गोलंदाजी आहे आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र इज गॉन. फायटिंग स्पिरिट, फाईट बॅक केलं जाते, टीट फॉर टॅट, ठोसा आता इथे दिला जातोय, जशास तसं प्रत्युत्तर. आणि खरं तर अशाच प्रकारच्या मॅचेस प्रेक्षकांना आवडत देखील असतात. आणि की एकतर्फा खेळ आणि एकतर्फा प्रेम हे कोणाला आवडत नसतो, परंतु ही मॅच मी तर म्हणतो की शेवटच्या क्षणापर्यंत मात्र ठिकाणी चुरशीची होईल. काय जबरदस्त मात्र गोलंदाजी केली आहे गोलंदाज अक्षयने. पहिल्या चेंडूवर सिंगल धावती, तिथे मात्र 2 धावा इथे मात्र फलंदाज कन्वर्ट केल्या. त्यानंतर डॉट चेंडू आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केल्या. विकेट्सवर आता मात्र गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे अक्षय. नवीन फलंदाज विकी आणि दीपक. हॅट्रिकचा चेंडू जरूर बोल तयार ऑन हॅट्रिक. अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट न. विकीसाठी हा बॉल इथे समोर खेळलेत. लॉंग ऑन ला व्ही शेप मध्ये फिल्डर नाहीयेत, लॉंग ऑफ वर न फिल्डर आलेत. तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. चांगले क्रिकेट, कुठेतरी एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. बचावात्मक स्ट्रोक खेळले, गॅप मध्ये बॉलला ढकललं आणि 2 धावा कंप्लीट केल्या. आणि आता मात्र कुठेतरी एक छोटीशी पार्टनरशिपची आवश्यकता असेल ती म्हणजे तोदरबारा संघाला. आणि त्याच प्रकारे मात्र पहा विकीने जास्त मात्र चेंडूवर मात्र जोरात फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही, की त्याला वाटलं की आपण जर मिडॉनला बीट केलं तर चांगला धाबा मिळू शकतील आणि तशाच प्रकारचा फटका त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट न पुन्हा एकदा स्वीशीट यावी इनफिटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे, परंतु बॉल निघून गेलाय पॉइंट सीमेरेषेच्या बाहेर. हा आलाय क्लासिकल चौकार. गुड शॉट, पलटी शॉट पाहायला मिळाला. पहा ज्याचा जो विकेटचा नॅचरल केला आहे तो खेळ इथे मात्र प्रस्तावित करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला ठाऊक नाहीये की योगेश बाद झालेला, ठाऊक नाही महेंद्र बाद झाला, मला काय करायचं आहे ती मी करेल आणि माझ्या संघाला विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जाईल. अशाच प्रकारचा खेळ त्याच्याकडून आतापर्यंत आपण पाहिलं, कारण त्यांनी या 2 चेंडू पेस केले. 2 चेंडूमध्ये एक चौका, त्यानंतर एक दुहेरी धाव पाहायला मिळाली. 7 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपल्याला स्कोअर पाहायला मिळतो जोधरबारा संघाचा 2 गडी बाद 8. म्हणजे येणारे आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण जर विचार केला तर 25 धाब्यांची अजूनही गरज. मॅच भरपूर चांगली आता झाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा खर्च केल्या, जरूर ही ओव्हर देखील भरपूर महत्वाची असेल. या ओव्हर मध्ये जरी गोलंदाजाने 5 ते 6 धावा खर्च करून एखादी विकेट मिळवली ना तर इथनं जरूर मी म्हणेल मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. खरं तर आता थोडंसं पाड जड आहे ते म्हणजे टीम सौदर पाडायचं, कारण 18 चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहे. त्यांनी पेपरवरती आपण पाहिलं तर 25 धावा, म्हणजे हे समीकरण योगी पेपरवरती सोपं आहे, परंतु मैदानामध्ये काय होईल याच्याकडे लक्ष लागले. परंतु ही क्षमता आहे विकीकडे, भूषणकडे की आपल्या संघाला ते सावरू शकतात. परंतु दैवतचं षटक हे फार इम्पॉर्टंट असेल ते म्हणजे जाणूस पडे इताडी संघासाठी. दैवतने जर मात्र या ठिकाणी धावांवर अंकुश लगावलं तर मात्र ही मॅच टफ अँड रफ पाहायला मिळू शकेल. क्रिकेटचा भाग आहे, कधी काय घडेल त्याची आपण या ठिकाणी प्रचिती देऊ शकणार नाही. दीपक आणि विकी चांगला खेळ करताना दिसला. स्वाभाविक खेळाला त्यानं सुरुवात केली, कुठल्या प्रकारचा प्रेशर त्यानं घेतला नाही आणि निश्चितच असंच खेळायला हवं, कारण लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस असतात त्यामध्ये तुमच्याकडे वेळ नसते जास्ती. दैवतला आता कमबॅक करावं लागेल. सरासरीला जरूर स्पर्श केला, 8.33 ची सरासरी कंप्लीट करायची होती हा सामना जिंकण्यासाठी. दैवत राईट आर्म ओव्हर द विकेट ना. दीपक साठी हा बॉल स्कूप करायचं होतं, शफल क्रॉस झाले होते, जागा बनवली होती आणि खरं तर एस्टनच्या मागे खेळायचं होतं त्याला. अशा प्रकारचे स्ट्रोक आपण T20 क्रिकेट आल्यापासून भरपूर पाहतोय फलंदाजांकडनं. परंतु हा फटके खेळण्यासाठी तुमच्यावर स्वतः नियंत्रण फार असणं गरजेचं आहे. परंतु मी तरी म्हणेन की चुकीचं शॉट सिलेक्शन, कारण चेंडूची लेंथ ओळखली नाही, चेंडू किती वेगाने येतो, या चेंडूचा टप्पा काय आहे, ह्या सर्व गोष्टी पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्याचमुळे पाहतो की दैवतने पहिल्याच चेंडूवर येते मात्र बीट केलं फलंदाज दीपकला. आता मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर फटका पाहायला आपल्याला. चेंडू अतिशय वेगाने मात्र चेंडू
जमिनीच्या साईने आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑनच्याकडे, परंतु विशाल पटोले त्या ठिकाणी आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि सिंगल धाव जोपर्यंत तुम्ही जोडत राहाल त्यावेळी थोडंसं तुमचा जो प्रेशर झाल्याने तो रिलाइज होऊ शकतो या. परंतु जर एखादी विकेटची ते मात्र जर प्राप्त केली गोलंदाजाने तर मात्र थोडंसं दडपण आपण फलंदाजी करणाऱ्या संघावर सुद्धा पाहू शकतो या. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. अशा प्रकारे देखील तुम्हाला धावफलक हालतं ठेवावंच लागेल. दैवत चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करताना दिसलाय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा विकीसाठी हा बॉल खरं तर फुल टॉस होता. फुल टॉस बॉल होता. हे क्रिकेट आहे. यॉर्कर बॉल वरती हेलिकॉप्टर षटकार पाहायला मिळतात तर कधी कधी फुल टॉस वरती विकेट पाहायला मिळतात. हा फुल टॉस बॉल इथे निर्धाव निघालाय. आणि मी माझ्या जीवनामध्ये भरपूर असे चित्र पाहिलेत की फुलटॉसवर भरपूर खेळाडू बाद सुद्धा झालेले आहेत. आपण म्हणतो की क्रिकेट खेळामध्ये फुलटॉस हा चेंडू सोपा आहे, परंतु एवढंही सोपं नाही कारण जास्तीत जास्त झेल होण्याची दाट संभावना त्या चेंडूवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. चांगले कमबॅक दैवतनं आतापर्यंत तरी केलंय. विकीसाठी पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा हा चेंडू खोदून काढला. अक्षरशः आपण पाहिलं तर लॉंग ऑफला फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. सिंगलला मिळते चांगली गोलंदाजी आता दैवत देखील इथे करत असताना टीमची टोटल 10 वरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना आतापर्यंत दैवतनं 4 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. गुड बॉलिंग. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आपण या दोन्ही गोलंदाजाची पाहिली करणं 33 धावांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो जानुस्फोट इताडी संघ. आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर पूर्णपणे इताडी संघाचं वर्चस्व आहे. आपण म्हणू शकतो की फलंदाज कमबॅक करू शकतात, परंतु आतापर्यंत कमबॅक करून दाखवलं ते म्हणजे गोलंदाजाने डॉमिनेट केलंय अक्षरशः इताडी टीमनं. त्यामुळे अगोदरच आपण चर्चा करत होतो की कोणताच स्कोर हा सोपा नसतो क्रिकेटमध्ये. दैवत टर्न होताना पुन्हा एकदा अगोदरचा स्टान्स आपण पहिला चेंज केला. गोलंदाज हुशार आहे. भरपूर चांगली लाईन पाहायला मिळाली. खरं तर फलंदाजाने दाखवून दिलं की मी काय खेळणार आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की हा षटक सांगून जाईल की कुठल्या बाजूने सामना झुकतो या. आणि असं वाटतं की जानुस्फोट इताडी संघाच्या बाजूने सामना झुकण्याच्या तयारीमध्ये आपल्या पाहायला मिळते, कारण की आतापर्यंत 5 चेंडू हाताळले दैवतने, फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आतापर्यंत पाहिला आपण इताडी संघाच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. दैवत पुन्हा एकदा षटकातील अंतिम चेंडू मिस्टायमिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला जजमेंट चांगली. फलंदाज बाद होतोय दीपक तंबूच्या आश्रयाला परतत असताना. समीर आतापर्यंत 3 इथे गडी गमावले चौधरापाडा संघाने, परंतु एक दुःखद बातमी अशी की निलेश जाधव मैदानामध्ये उतरेल की नाही हा सुद्धा एक प्लस पॉइंट आपण म्हणू शकतो या इताडी संघासाठी. निश्चितच कारण थोडेसे इंजर झाले होते गोलंदाजी करत असताना, परंतु खऱ्या अर्थानं आता टीमला गरज आहे. टोटल 10 धावा 2 षटकांच्या अखेरीस, म्हणजे कंपॅरिझन आपण पाहिलं तर सेम चालू आहे. मागच्या इनिंग मध्ये देखील 2 षटकांचा खेळ संपला, 3 विकेट 10 धावा, आणि ह्याही इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 2 षटक समाप्त झाल्यानंतर 10 धावा आणि 3 विकेट. समीर एक सामना मला आठवलाय IPL मधील चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स मध्ये. केदार जाधव दुखापत झाला होता, असं वाटलं होतं की एक क्षण मुंबई इंडियन्स सामना सहजपणे जिंकेल, परंतु केदार जाधव शेवटच्या मोमेंटला मैदानामध्ये गेला, उतरला आणि ती मॅच सुपर किंग्स चेन्नई संघाने जिंकली. येस डेफिनेटली, कारण त्याचा स्वतःवरती विश्वास तेवढा होता, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरती आत्मविश्वास असणं देखील तितकंच गरजेचं आहे. 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी अजूनही 23 ची गरज आहे. मॅच आता बनली आहे दोन्ही बाजूने. खरं तर आता गोलंदाजी जी चालू आहे ना, तर इताडे टीमच्या बाजूने मी म्हणेल 60% आहे. नक्कीच, कारण 12 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी अजूनही 23 धाब्यांची गरज आहे. ज्यावेळी सामना सुरू डावाला सुरुवात केली चौधरापाडा संघाने 24 चेंडू मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता होती, परंतु आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फक्त 10 धावा स्कोर कार्डवर. वेल कमी घ्या इताडे संघ पहा, कारण आज आम्हाला 11 सामने कव्हर करायचे, तरी त्यासाठी आमच्याकडे वेल असणं फार गरजेचं आहे. चांगली रणनीती योगी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो, आणि लेफ्ट हँड बॅट्समन साठी जी स्क्वेअर बाउंड्री आहे ना भरपूर छोटी आहे, त्यामुळे काल 2 दिवसामध्ये पाहिलं लेफ्टी फलंदाजाने खूप फायदा उचललाय त्या बाउंड्रीचा. आणि विशालने अशा स्थितीमध्ये भरपूर कारनामे केलेले आहेत. मी त्याला अगदी जवळून पाहिलेलं आहे त्याची बॅटिंग, आणि त्या विशाल इथे मात्र शांत ठेवली का गोलंदाज विघ्नेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ, हाफ ट्रॅकर डिलिव्हरी, आणि पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलंय सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. दबावाच्या स्थितीमध्ये विशालला खेळणं फार आवडतं या, आणि काय जबरदस्त सुरुवात केली आहे या ओव्हरची, कारण पहिला चेंडू खूपच खराब पाहिला आपल्याला. हाफ ट्रॅकर अर्धी अखूट टाईपचा चेंडू पाहिला आपण, आणि त्याच्यावर पुलच्या अंदाजामध्ये जबरदस्त फटका आपण पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावा. चौकारानं खातं उघडलं, आणि तो दबाव निर्माण झाला होता ना, तो आता मात्र या चौकारात थोडस रिलीज होईल या चौधरापाडा संघावरनं. डेफिनेटली जो प्रेशर निर्माण झाला होता ना त्या चौकाराच्या मदतीने थोडाफार का होईना, परंतु रिलीज होईल.
खरोखर आपण अगदी चांगला उल्लेख केला. दबावाच्या परिस्थितीमध्ये सर्वच खेळाडू चांगले नसतात, परंतु युवराज सिंग भारतीय क्रिकेट संघाचा होता. त्याला प्रेशर सिच्युएशन मध्ये कधी खेळायला पाठवा, तो नेहमीच चांगला खेळ करायचा. आणि तसाच विशालचा उल्लेख आपण केला आणि त्याने पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. काय जबरदस्त या ठिकाणी मॅच पाहायला मिळते. याच्या दिवसातील पहिलीच मॅच. स्कोर अमलला तर मात्र लो स्कोरिंग सामना आहे, परंतु अजूनही मात्र या ठिकाणी सामना जर पाहिला आपण तर 50-50 अवस्थेमध्ये आपण पाहू शकतोय. चुकीची गोलंदाजी. सुरुवातीच्या 2 गोलंदाजाने पुढच्या लेंथ वरती चेंडू टाकले, परंतु इथे पहा एक सिली पॉइंट पाहायला मिळते. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न विघ्नेशचा हा बॉल यावी फुल्लर लेनचा होता. ड्राईव्ह केले, बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट होते. कुठेतरी एक दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला कॅप्टन, सिली पॉइंट लावला त्या ठिकाणी. असे क्षेत्ररक्षण आपण नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समीर पाहायचो, परंतु आता मात्र एक ट्रेंड झाला आहे टेनिस क्रिकेटमध्ये. ज्यावेळी एखादा फलंदाज मोठे फटके खेळत असतो त्यावेळी त्या फलंदाज दडपण टाकण्यासाठी असे तुम्हाला क्षेत्ररक्षण नेहमीच पाहायला मिळत असतात. निश्चितच. आणि क्रिकेट तसा एक बुद्धीचा देखील खेळ आहे. दैवत माइंड गेम इथे खेळत असताना. परंतु या टीने अजून जर एखादा विकेट प्राप्त केला गोलंदाजाने तर पुन्हा एकदा येणाऱ्या नवीन फलंदाज दडपण पाहायला मिळू शकतो. परंतु विशाल जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित असतील, त्या म्हणजे चौदरपाडा संघाच्या. डेफिनेटली. विकीला देखील विसरून चालणार नाहीये. त्यानं देखील चांगली फलंदाजी दाखवली आतापर्यंत. विघ्नेश हा बॉल यावी ऑन साइडला पूल केला, बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी अजून एक चौकार. ही चर्चा करत होतो की आपण विकीला देखील विसरून चालणार नाहीये. येस, षटकार आलाय. मी दैवतचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की दैवतने या ठिकाणी मात्र सांगितले की हा चौकार नाही तर षटकार आहे. ही एक खेळाडू वृत्ती असते या मित्रांनो. कारण पहा, पंचांवरच आपण साऱ्या गोष्टी अवलंबून राहू शकत नाही. त्यासाठी खेळाडूंचा सुद्धा मात्र सहकार्य असणं फार गरजेचं आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहे. षटकार आलाय आणि आता मात्र आपण म्हणू शकतो या समीर की विजयाच्या दिशेने वाटचाल करतो या, तो म्हणजे या चौदरपाडा संघ. एक ओव्हर आपण जरूर चर्चा करू की एक ओव्हर फलंदाजी करणाऱ्याच्या बाजूने आली तर या सामन्याचं चित्र आपल्याला बदलताना दिसेल. आणि ते चित्र आता बदलताना दिसलंय. जे कमावलं अक्षय दैवतने ते मात्र गमावलं विघ्नेशने, कारण चुकीच्या लेंथवर गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. आता मात्र ओव्हरपेच चेंडू जातोय आणि निघून गेला मिडविकेटच्या डोक्यावरनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय सुरेख फलंदाजी. मी अगोदरच उल्लेख केला होता आणि 12th मॅन आमचे निलेश जाधव आहेत, त्याने देखील सांगितलं होतं की ही जोडी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आम्ही मॅच जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि त्या जोडीनं आतापर्यंत तरी करून दाखवलंय. जवळपास आता 80%-90% मॅच मी म्हणेल चौदरपाडा टीमच्या बाजूने झुकली आहे. नक्कीच, कारण स्कोर कार्ड पाहिला तर 27 धावा आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धाब्यांची गरज. येणारी 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या सामन्यामध्ये. 8 चेंडू आहेत, माफ करा. आतापर्यंत 17 धावा 4 चेंडूमध्ये या विघ्नेशने खर्च केल्या. म्हणजे चेंडूची संख्या जास्त आहे आणि धाबांची संख्या आता मात्र आपल्याला कमी पाहायला मिळते. विघ्नेश हाफ ट्रॅकर बॉल इथे चांगले क्रिकेट पाहायला मिळते. फक्त सॉफ्ट हँड पॉइंटच्या दिशेने बॉल पाठवलं, सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना 28 वरती 5 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये म्हणजे जे 2 गोलंदाजांनी जो प्लॅटफॉर्म दिला होता ना, जो व्यासपीठ दिला होता अक्षय आणि दैवतनं, त्या प्लॅटफॉर्म वरती मी म्हणेल चांगलं कार्य करता आलं नाही विघ्नेशला. खरं तर अजून शिकणं फार बाकी आहे. एक युवा गोलंदाज आहे, परंतु अशा परिस्थितीमधून त्याला शिकावं लागेल, हार्डवर्क करावे लागतील, प्रॅक्टिस सातत्यानं करावी लागेल. भरपूर जिम्मेदारी विघ्नेशवर या ठिकाणी दाखवली कॅप्टनने, परंतु ती जिम्मेदारी त्यांनी मात्र या ठिकाणी चूक बजावली नाही. कारण पहिला चेंडू पाहिला खराब त्याने हाताला चौकार त्याने प्राप्त केला होता फलंदाजाने. त्यानंतर 2 षटकार आपण या ओव्हरमध्ये अनुभवले आणि आता मात्र या ठिकाणी सफल झाले. चेंडू मात्र पाहिलं तर डाबी स्टिक सोडून निघून जातोय, पण त्याचा वाईटचा इशारा. अवांतर धाव आणि अवांतर धावणे. आता मात्र धावफलक पुढे जात असताना नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाचा आपण पाहिलं तर 29. खरं तर एका मोठ्या फटक्याची गरज होती डावाला चांगल्या प्रकारे सुरुवात होण्यासाठी. आणि विशालनं जो चौकार मारला ना, तिथपासून जी सुरुवात झाली तिथनं मात्र थांबलेले नाहीयेत फलंदाज. विघ्नेशचा हा बॉल इथे मोठा प्रहार केला, बॉल हवेमध्ये, फिल्डर जज करतायत, परंतु बॉल निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. विनिंग स्ट्रोक MS धोनी स्टाईलला मॅच फिनिश केली आहे. सामना इथे जिंकलाय टीम चौदरपाडा वेल प्लेड बॉयज. जबरदस्त मॅच फिनिश विशालच्या बाटमधून आपण पाहिला षटकार आणि मात्र सामना जिंकला नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाने. अनेक अभिनंदन आणि हार्ड लक जानस्पोर्ट इताडे. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.